गुड मॉर्निंग सर्वांना. रात्रीची झोप चांगली झाली. बाबूची मस्त झोपला रात्री. आता खेळून राहिला मस्त. मागच्या रात्री नाही झोपू दिलं. रात्रभरही नाही दिवसभरही नाही. आता मस्त झोपला. बाबू गुड मॉर्निंग बोल सगळ्याले. आता सर्दी थोडी थोडी कमी झाली बाबूची, है ना. चला मग. आणि इकडे मी हा चहा ठेवला आणि इकडे हे जिरं आणि अजवाईनचं पाणी मी पिणार आहे आता. आणि वाजले किती? 11:15. तर हे पाणी मी चांगलं शिजवलं. जिरं आणि अजवाईन टाकून चांगलं शिजवलं. असा चहासारखा कलर आला मस्त. तर हे पाणी आता मी पिणार आहे. आतापासून मी डेली हे पाणी पिणार आहे. 1-1.5 महिना या रेग्युलर बी पेन हमेशासाठी कायमचं. आणि पोट जे वाढलेलं असते ना, डिलिव्हरीनंतर जे पोट वाढलेलं असते ते पोट कमी करण्यास मदत करते हे पाणी. आणि नॉर्मल पण चरबी असली ना, नॉर्मल पण पोट वाढलं ना तर हे पाणी प्यायला पाहिजे. तर मग पोट कमी करण्यास मदत करते हे पाणी. पचन चांगलं होते आणि दूध पण भरपूर येते जिऱ्यानं. तर जिरं याच्यामध्ये उकळून मी पेत आहे. तर हे पाणी मी आजपासून सुरू केलं. तर चला मग, तुमचं जर पोट कोणाचं वाढलं असेल किंवा चरबी असेल, फॅट असेल तर नक्की हे पाणी प्या. सकाळी कधीही पिलं तर चालते. मस्त गरम पाण्यामध्ये अजवाईन आणि जिरा उकळून टाका आणि मस्त हे पाणी प्या. प्याले चांगलं नाही लागत, एकदम कडवाट सारखं येते. पण थोडंसं फिक्क लागते, कडवाट सारखी चव येते. पण तरी आपल्या शरीरासाठी, आपल्या हेल्थसाठी आपल्याला प्यावं लागणार आहे. तर 1 कप पी पेला तर चालते. मी एवढं कटोरी भरून पित आहे. रोज मी 1 कपच पिते. आता माझी अंघोळ वगैरे झाली आणि आज बाबूला थोडंसं बरं आहे. 2 दिवस झाले. उद्या अजून त्याला दवाखान्यात नेवायचं आहे दाखवाले. 3 दिवसाच्या बाद दाखवाले आणजा म्हणे डॉक्टर. तर उद्या अजून त्याला नेवायचं आहे. पण काल परवापासून थोडंसं बरं आहे. तर बघा, आता काल रात्रभर मस्त झोपला आणि आताही मस्त झोपला. मस्त सकाळपासून झोपलाच आहे. पूर्ण कामं करू देतो. मस्त शांत झोपला आहे. बाबू झोपला का बिट्टू? हा, मस्त पाळण्यामध्ये असा छान झोपला असतो. मस्त उठला. हाय हाय सर्वांना गुड मॉर्निंग बोल. सर्वांना गुड मॉर्निंग. नाही बोला, झोपला. आणि वाजले किती पा. आणि बाबू झोपला आहे. तर त्याला आता बरं आहे सर्दीला, म्हणून तो झोपलाय. अरे बघा, मी भुलली, विसरूनच जाते. आणि हे पोट पाहतो ना तेव्हा. आता मी बनवत आहे आलू मेथीची भाजी. ही मेथी बारीक बारीक कापून घेतली आणि हे 2 आलू घेतले. आलू बारीक बारीक कापून घेते. एवढे मिरचे घेतले. मी लाल तिखट यातमध्ये टाकणार नाही, फक्त एवढे हिरवे मिरच्याच टाकणार आहे. 1 टमाटर घेतलं आणि एवढा 1 कांदा घेतला. आता मी यात तेल टाकते. काल रविवार होता म्हणून बाबूची मावशी आली होती बाबूला भेटायला. झाला तेव्हा ते आली नव्हती. पाय न कुठं आहे तर काल आली होती ते. तर काल तिनं मग हे गिफ्ट आणलं बाबूसाठी. छोटे छोटे कपडे आणले आणि तिकडे बूट आहे, बूट आणला. छकुली सांगते आता खोलून कसे कसे आहे कपडे. खुलतच नाही का, आई आई करतं. कंगवा बी आहे. आतापासून आता रणी म्हणतं, बाबू भांग करशील का तू? मावशीन तुला भांग करायला बी कंगवा आणून दिला. हा, हे भांग घे. बाबूला जास्त केस नाही आहे, ह्या कमी केस आहे. त्याला नाही लव आताच दाखव. त्याला नाही लव. लिटिल हब चा कंगवा आणला. आणि मोचे आहे, हे टोपी गिपी आहे, सगळं आहे त्याच्यात. हे टाकलं यात अजवाईन आणि हे टाकलं जिरा. अजून थोडा टाकून देऊ. अजवाईन आणि जिरा
यात आपण सोप टाकू शकतो, काली मिर्च टाकू शकतो, काले मिरे आणि लवंग टाकू शकतो, दालचिनी टाकू शकतो. म्हणजे ऑलमोस्ट असे 2-4 मसाले आपण याच्यात ऍड करू शकतो. आणि हे पाणी आता मी उकळू देतो चांगलं माझ्यासाठी आणि मग हेच पाणी पिणार आहे आज मी. एक दिवस पेलं आणि दुसऱ्या दिवशी आठवणच नाही. मग हे वाढलेलं पोट दिसते तर मग आठवण येते, अरे हे पोट आपल्याला कमी करायला लागते. मग अजून हे पाणी मी तयार करत आहे. आणि आता सकाळचे वाजलेले आहे 8:30. तिकडे दाखवत आहे मी 8:30 वाजले. आणि आज माझी सकाळची सुरुवात होत आहे ह्या गरम पाण्यानं. हे अजवाईन आणि जिऱ्याच्या पाण्यानं आज मी सुरुवात करत आहे. नंतर मग चाय पाणी नाश्ता नंतर करणार आहे. पहिले आपलं हे पाहायचं पोटाचं काय आहे काय नाही. आणि मग काल रात्री त्यांनी आणला रोनीच्या पापानं बाजार मकर संक्रांतीचा. हे तेल आणलं, तेल संपलं होतं. आणि याच्यात पवा पण काय काय आणलं मी पाहिलंच नाही रात्री. आता पाहू, अरे साबण आणले आणि मग विचारलं होतं तर नाही म्हणत होते. साबण आणले आणि हे जिरा सांगितलं होतं मी, जिरा आणलं. आणि हा गुड आणला, गुड. अजून काय आहे याच्यात, तांदूळ. याच्यात तांदूळ आहे. बस ह्याच राहते का मकर संक्रांतीचा बाजार. मी ना ते दाणे गिने सांगितले होते ते नाही आणले. आता दाणे आणायला लागन आता आज आणि मग आपण बनवू मस्त. पहिली मी काल दाणे सांगितले होते, तीळ तर आहे, दाणे नाही होते. तर म्हटलं आता तीळ गुळ लाडू बनव. तर त्याला मी दाणे वगैरे सांगितले होते, त्याने फक्त गुळच आणला. तर आज आता सगळं आणायला सांगाल आणि मस्त आपण तीळ गुळचे लड्डू गिड्डू सगळं बनवू मस्त. आता मी ते पाणी पिऊन घेतो. हा रवा तुपामध्ये भाजून घेते आणि याची मी आज माझ्यासाठी नाश्त्याला पेज बनवते. मस्त तुपाचंही पोषण आपल्याला भेटते आणि गुळाचंही गरमावट आपल्याला भेटते. तूप पण गरम, गुळ पण गरम आणि रवा तर चांगला आहेच. तर अशा प्रकारचा मी नाश्ता करते. मस्त छान राहत्या, दिवसभर ऊर्जा बनून राहते. मस्त आता घट्ट झाला. सकाळी पेज होती, आता ठेवला तर घट्ट झाला. आणि तानिया आता शिरा खात आहे. तानिया आज किती वाजता उठली सांग बरं, किती वाजता उठली तू? 12:30 वाजे. 12:30 वाजता उठली आज. एवढं झोपाचं काय, एवढं झोपा लागते? ससुराला जाशील तेव्हा काय होईल मग? एवढं झोपायला भेटन का? भेटन नक्कीच. ठीक आहे. असंच कसा झाला सांग. टेस्टी. हा काय आता उठल्याबरोबर चकोली खाऊन राहिली शिरा. असंच ससुराला भेटलं पाहिजे. 12 वाजेपर्यंत झोपू देणार है ना. मला तर झोपायलाच नाही भेटते बाबा.